येवला मुक्तिभूमी 13 ऑक्टोबर धर्मांतर वर्धापन दिनी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उत्तमराव निर्भवणे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे घेतलेल्या एका परिषदेत धर्मांतरणाची घोषणा केलेले ऐतिहासिक स्थळ म्हणजे येवल्याची मुक्तिभूमी, जिथे त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही असे म्हटले होते. या ऐतिहासिक घोषणेमुळे या स्थळाला आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आणि या ऐतिहासिक स्थळावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मुक्तिभूमी स्मारक उभारण्यात आले आहे, ज्याला 2 एप्रिल 2014 रोजी लोकांच्या भेटीसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण भारत देशातून आणि विदेशातून येथे दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करतात. येवला मुक्तिभूमीला नागपूरची दीक्षाभूमी आणि दादरची चैत्यभूमी प्रमाणेच महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर भीमा कोरेगावच्या हुतात्म्यांचा विजयस्तंभाला अभिवादन करतात. तसेच दरवर्षी येवल्याच्या मुक्तिभूमीवर 13 ऑक्टोबर रोजी धर्मांतर घोषणाचा वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी लीन होण्यासाठी मानववंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने तिथे आंबेडकरी अनुयायी येत असतात. यावेळी विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केलेले असतात. त्यामुळे नागपूर चैत्यभूमी व भीमा कोरेगाव यांच्या धर्तीवर येवला मुक्तिभूमीसाठी बार्टी संस्थेमार्फत फूड पॅकेट वाटप करणे आवश्यक आहे. सर्वांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी. तात्पुरती स्वच्छतागृहे दरून येणाऱ्या रात्रीच्या वेळी येणाऱ्या अनुयायांसाठी झोपण्याची राहण्याची शेडची व्यवस्था, तसेच वैद्यकीय मदत, प्राथमिक आरोग्य सेवा आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व प्रशासनाकडून स्वयंसेवक, होमगार्ड यांची तजवीज करण्यात यावी. मोफत वाहतुकीची व्यवस्था, मोफत वाहनतळ, लाईटची व्यवस्था करण्यात यावी. तसेच या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचा जनसागर असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी बार्टीने घ्यावी अशा मागणीचे निवेदन नाशिक प्रादेशिक उपायुक्त श्री वाघ साहेब यांनी दिले. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवणे, प्रदेश पदाधिकारी ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, संदीप अभंग, पत्रकार मुकुंद आव्हाड, प्रदीप कापसे, राजेंद्र दिवेकर, अनिल शिंदे, गणेश राजेंद्र लोखंडे, नाशिक शहराध्यक्ष अमोल लांडगे यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर रोजी एक घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही, अशी घोषणा येवला या ठिकाणी केली होती. आणि येवला या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही त्या ठिकाणी येत असतात. परंतु त्या ठिकाणी बार्टीने विविध सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं आवश्यक होतं. परंतु त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची एक सुविधा होती की त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची जी सुविधा असते किंवा पिण्याची सुविधा असते, शौचालयाची सुविधा असते, तिथं जो कचरा घाण होते ती साफ करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी पेंडॉल टाकणे आवश्यक आहे. परंतु या कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी बार्टीकडून केल्या जात नाही. म्हणून आज प्रादेशिक उपायुक्त माननीय वाघ साहेब नाशिक यांना आम्ही याबाबत निवेदन दिलं असून 8 दिवसाच्या आत जर या आमच्या मागणी झाल्या नाही तर नक्कीच प्रादेशिक उपायुक्त किंवा बार्टीचे जे कार्यालय आहे पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने किंवा आंदोलने करण्यात येईल याची नोंद घेण्यात येईल. या ठिकाणी निवेदन देण्यासाठी माझ्यासोबत आलेले महाराष्ट्र राज्याचे सहसचिव माननीय ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, या ठिकाणी शेतकरी आघाडीचे प्रमुख माननीय साबळे सर, या ठिकाणी मीडिया प्रमुख माननीय कापसे सर, या ठिकाणी संदीप अभंग अनुसूचित जातीचे जिल्हा अध्यक्ष, तसेच नाशिक शहराचे शहर प्रमुख माननीय लांडगे सर उपस्थित झाले. या सर्वांचं स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी.